झी 24 तास एक पाऊल पुढे। तर सांगली महापालिका निवडणुकीतल्या प्रचारातली पातळी सोडून केलेली टीका राष्ट्रवादीला भोवल्याचं मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी व्यक्त केलंय। मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तोल सोडून केलेल्या टीकेबाबत समन्वय समितीत चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। पाहूया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी माणिकरावांशी केलेली ही चर्चा। सांगली महापालिका निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला आणि या संघर्षामध्ये काँग्रेसने स्पष्टपणे विजय मिळवलेला आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आपल्यासोबत आहेत। सर, सांगलीमध्ये जे युद्ध रंगलं काँग्रेस राष्ट्रवादी आज सगळ्यांनीच पाहिलं, अखेर सरशी काँग्रेसची झाली आणि यामध्ये पहिले तर मी सांगली मतदार महानगरपालिकेतल्या सगळ्या जनतेचं मतदारांचं मनापासून आभार व्यक्त करेल। शेवटी 5 वर्ष मागच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे सांगलीची सत्ता त्या ठिकाणी होती। त्यांनी जी काही आश्वासनं दिलीत ती आश्वासनं ते पूर्ण करू शकले नाहीत आणि त्यामुळे जनतेमध्ये एक रोष होता सर्वांमध्ये की दिल्ली शब्द पाळल्या गेलेले नाहीत आणि त्यामुळे सगळ्यांनी यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसच्या बाजूने मतदान केलेलं आहे, हे चित्र दिसून येत आहे। पण जी टीका झाली तुमच्यावर असो, नारायण राणेंवर असो, पतंगराव कदमांवर असो, अगदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तोंड सोडून ही टीका केली होती। या संदर्भात काँग्रेसचं काय मत आहे? कारण थेट सत्तेत बसत असताना एकत्र तुम्ही अशा प्रकारे टीका करता एकमेकांवर। नाही, काँग्रेसने जे टीका अशा प्रकारची खालच्या पातळीवर जाऊन केलेली नाहीत। मग मी असो, मुख्यमंत्री असो की त्या ठिकाणी नारायण राणे सुद्धा असतील, यांनी कधी त्यांचे शब्द जर आपण पाहिले तर अशा प्रकारच्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊन जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी टीका केलीत अशा इतक्या खालच्या पातळीवर जाऊन कोणीही टीका केलेली नाही आणि याचे परिणाम त्या ठिकाणी निश्चितपणे या निवडणुकीमध्ये सुद्धा झालेले आहेत। पण माणिकरावजी, 14 वर्ष सत्तेत एकत्र असताना अशा प्रकारची टीका काँग्रेसच्या नेत्यांवर होते सांगलीमध्ये, काँग्रेस हे सहन करणार आहे? नाही, यामध्ये शेवटी एक ज्यांचं व्यक्तिगत कशा प्रकारे टीका त्या ठिकाणी कोणी किती खालच्या पातळीपर्यंत करायची हे त्यांची मानसिकता त्याच्यामधून लक्षात येतं। परंतु पक्ष म्हणून आम्ही नेहमीच विचार केलेला आहे की आमचे समविचारी जे पक्ष आहेत, धर्मनिरपेक्ष विचार करणारा जे वर्ग आहेत, पक्ष आहेत, त्यांना आम्ही एकत्र बांधणी सर्वांची केली पाहिजे। महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसने घवघवीत यश मिळवलं, परंतु या निवडणुकीच्या प्रचारात जी टीका झाली ती राष्ट्रवादी काँग्रेसने मर्यादा सोडून केली असं काँग्रेसचं म्हणणं आहे आणि या संदर्भात समन्वय समितीच्या बैठकीत योग्य ती चर्चा करून याच्या पुढे अशा घडू नये असा विश्वास, असा प्रयत्न काँग्रेसकडून केला जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संजीव गुप्तासह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।